कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? रिंग होते काय ग बाई दे लावलंय आई। हा बोल दे कशी। हा मी बघतो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं। काय रे? हा दादा काय उचलत नाहीये। काय? अरे उचलत नाही काय झालं बोल ना। हे उचलत नाहीये। अगं रिंग होते तू उचलत नाहीये। मोठ्याने बोल ना पण। अगं जयश्री तू त्या अखिलचा राग भास्करवर का काढतेस? मी काय रागवलेली नाहीये, मी फक्त विचारलं त्याला। असं अखिल काका अरे लवकर ये, आज तुझी चांगलीच वाट लागणार आहे। टेक्स्टच करते। आई अहो हे बघा अखिल इकडे। अगं वसुंधरा तू इथे कशी काय? आपण डायरेक्ट दुकानात भेटणार होतो ना। हा सगळा काय प्रकार आहे मला कळेल का जरा? आणि काय ग तू कशी काय ह्याच्या बरोबर? आणि तू असंच गायब व्हायचं का हवेत कुठेतरी? सांगून जाता येत नाही? आई मीच फोन केला होता अखिल भाऊजींना। ते काय झालं वाटेत माझी गाडी बंद पडली आणि म्हणून ते घ्यायला आले मला इथे। हो वहिनीने फोन केला मग निघालो मी। आता इतकं ऊन आहे आणि रस्त्यामध्ये वहिनी एकटीच होती, मग गेलो लगेच। सॉरी मी सांगून जायला हवं होतं का? एक मिनिट, तुम्ही काही वेगळा विचार केला का आई? बाबा त्या मस्त प्रकरण पेटलं होतं। वहिनीने टॉप गिअर पण टाकला होता, पण ही आली सगळ्याची माती झाली। अरे पण तो भास्कर तुला इतके फोन करतोय तर एक फोन घ्यायचा ना त्याचा। इकडे काय झालं, तुझ्या मातेचा वरच्या पट्टीतला सूर लागला होता। सॉरी हा। बरं वसुंधरा तू सहजच आली होतीस की काही काम होतं? ते मला तुम्हा सगळ्यांशी जरा बोलायचं होतं। खरं तर म्हणूनच मी इथे आले। बर अगं बोल ना मग। ही सगळी माणसं आपलीच आहे, बिंदास बोल। माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी खूप केलंय। ते आहेत म्हणून मी आहे, पण आता त्यांच्या चांगुलपणाचा फायदा नाही घ्यायचा आहे मला। कसला फायदा? जे मला कळतंय की हे लग्न दोन्ही कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे। या लग्नाने दोन्ही घरामध्ये आनंदच येणार आहे, पण माझ्या आई बाबांच्या डोक्यावरती कर्ज करून तो आनंद मला येऊ द्यायचा नाही। तुमच्या स्टेटसशी जुळवून घेण्याचा, अगदी तुमची बरोबरी करण्याचा खूप प्रयत्न करतात, आणि हे सगळं करत असताना त्यांना होणारा त्रास, त्यांची ओढाताण दिसतीये मला। असे बाबा रात्रंदिवस झोपत नाहीत, ते सतत कसला ना कसला तरी विचार करत असतात, हिशोब करत असतात। आज हे पैसे वेळेत मिळाले तर ह्या कामासाठी वापरता येतील, तिकडून पैसे वेळेत मिळाले तर त्या कामासाठी वापरता येतील, सतत विचार करत असतात।
आणि माझी आई लग्न ठरल्यापासून ते स्वतःचे दागिनेच दिसले नाहीयेत मला. मला माहितीये ना तिने मोडलेत ते दागिने. अगं तू इथे कशी काय? तुझे घरचे फेरे वाढायला लागलेत. नाही म्हणजे पिकनिकला पण अचानक आलीस, आज पण अचानक आलीस म्हणून विचारलं. नाही अचानक असं नाही, ऍक्च्युली मला वसू वहिनीने बोलवलंय. शी टोल्ड मी की आज तुम्ही बस्त्याच्या शॉपिंगला चाललायत म्हणून, आणि तिच्यासाठी तुम्ही सगळे नवीन आहात ना. पिकनिक पासून आमचा बॉन्ड खूप छान झालाय. सो मी आले तर तिला थोडं कम्फर्टेबल वाटेल. हो ना वहिनी? मी तुला कुठलाही प्रॉमिस कसं काय देऊ ना. मला तुझ्या आणि अखिलच्या नात्याबद्दल काही कल्पनाच नाही आहे. अगं दादा प्लीज तू वहिनीला या सगळ्यात नको ओढूस. नाही प्रश्न तो नाहीये, पण मला एवढं मात्र नक्की कळतं की लग्नाचा निर्णय हा दोघांनी मिळून घेणं गरजेचं आहे. पण अखिल जर सध्या लग्नाचा विचार करण्याच्या मनस्थितीत नसेल तर मला वाटतं तू त्याला थोडा वेळ दिला पाहिजे, थोडे पेशन्स ठेवायला पाहिजे. वहिनी थँक्यू सो मच. आता तूच समजावील. अखिल, प्रेमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल ना तर ती म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीला समजून घेणं. आणि तनया इतकी इन्सिक्युअर का होते हे तू सुद्धा समजून घेतलं पाहिजे ना. आणि तनया, माझा अखिलवर पूर्ण विश्वास आहे. हे मी तुला खात्रीने सांगते की तो तुला कधीच चीट नाही करणार. आणि जर तो थोडा वेळ मागतोय तर त्याला दे ना. आणखीन गोंधळ घालून काहीही अर्थ नाही, नाहीतरी मुठीत आलेली वसुंधराही निसटून जाईल. बरोबर आहे बाई, मी तुझं मीच आपली उगाच वेड्यासारखे हायपर होत होते. आणि आता तसंही तुला आमच्या नात्याबद्दल कळलंय ना, म्हणजे आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला माहिती आहे, यामुळे मी थोडी रिलॅक्स झाली आहे. आय एम सॉरी अखिल, यू टेक युअर टाइम बेबी. वसुवाईने अगं तू बोलवलं म्हणून मी आली आहे. नव्हतं यायला पाहिजे का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.